आपले स्वागत करत आहे। आमच्या टीमने मिळून जंतू संसर्ग रोखणारी नैसर्गिक पट्टी तयार केली आहे। जखम झाल्यानंतर अनेक लोके बँडेड लावतात, पण बँडेडमुळे अनेक ॲलर्जी होते। ग्रामीण भागातील लोक जखम झाल्यानंतर हळद लावतात। हळद ही चांगली आहे, पण हळद स्थिर राहिल्यामुळे जखम सुरक्षित राहत नाही। आता मी साहित्य दाखवत आहे। आम्ही पहिल्यांदा एक कॉटन चिकट घेतली आहे। त्यासोबतच कापूस व कॉटनचे कापड घेतले आहे। त्यानंतर आम्ही हे चिटकवत आहे। त्याचबरोबर ॲलोवेरा व हळद वापरून आम्ही एक मिश्रण तयार केलेले आहे। ते मिश्रण मी ह्याच्यावर लावत आहे। व मी त्याच्यावर परत कॉटनचे कापड चिटकवत आहे। व ही चिकट टेप सुरक्षित राहण्यासाठी मी बटर पेपरचा यूज करत आहे। आता ही आयुर्वेदिक बँडेज टेप तयार आहे। नैसर्गिक बँडेड पट्टीचे फायदे: 100% केमिकल मुक्त, 100% केमिकल मुक्त। इतर बँडेडप्रमाणे याच्यामध्ये कृत्रिम रसायने नाहीत, त्यामुळे त्वचेला कोणताही त्रास होत नाही। हळदीचे जंतुनाशक गुणधर्म: हळद बॅक्टेरियाची वाढ रोखते व त्यामुळे जखमेचे संसर्ग वाढण्याची शक्यता कमी होते। ॲलोवेराचे थंड व हिलिंग गुणधर्म: ॲलोवेराने जखमेवर थंडावा होऊन सूज कमी करतो आणि त्वचेची पुनर्बांधणी जलद करतो। कमी खर्चिक स्वदेशी उपाय: महाग बँडेज पट्टी खरेदी करण्याची गरज नाही, घरी बनवलेली पट्टी बरी। त्वचेला श्वास घेऊ देते। रासायनिक पट्ट्या त्वचा बंद करते, पण ही नैसर्गिक पट्टी ब्रेथेबल आहे। ॲलर्जीची शक्यता नाही। केमिकल बँडेड अनेक लोकांना खरूज व ॲलर्जी देते, पण ही बँडेड सर्वांसाठी सुरक्षित आहे। ग्रामीण आपत्कालीन परिस्थितीसाठी आदर्श: लगेच उपलब्ध होणाऱ्या हळद आणि ॲलोवेरामुळे कोणत्याही ठिकाणी बनवता येते। धन्यवाद।